हाय, हॅलो, नमस्कार. आणि आता माझ्या अवताराकडे जरा दुर्लक्ष करा, कारण की गावावरून आलो तर साफसफाई चालू आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असतो, हा ट्रॅक असतात जे आपले खिडक्यांचे, तर ते साफ कसे करायचे? त्यामध्ये आपण खूप साऱ्या ट्रिक वापरतो, जसं की झाडूने काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर झाडू झाल्यानंतर एखादा कडक पेपर घेऊन बघा त्याच्यावरती कचरा, जो मोठा मोठा कचरा असतो तो मान्य मला येतोच तो, कारण की तो वर वर येत असतो. परंतु यापेक्षाही दुसरं म्हणजे तरीसुद्धाही आपले ट्रॅक हे स्वच्छ होत नाहीत. मग अशा वेळी काय करायचं? तर मी एक चांगली भन्नाट अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, एक ब्रश असतो प्रत्येकाच्या घरामध्ये, कलर द्यायचा छोटा मोठा कोणताही ब्रश घ्या आणि त्या ब्रश पाण्यामध्ये बुडवून बघा, असं छान ट्रॅकमध्ये फिरवून घ्या. बघा, एका मिनिटात, म्हणजे खूप कमी वेळेमध्ये आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपले ट्रॅक, म्हणजे जे खिडकीचे कोणतेही ट्रॅक असू द्या, ते एकदम स्वच्छ होऊन जातील. आणि 2-3 वेळा जर फिरवलात तर खूप छान होतात. यामध्ये तुम्ही सर्फचं पाणी किंवा थोडंसं हे टाकून, लिक्विड टाकून पण साफ करू शकता. बघा, पाहू शकता किती कचरा निघतोय. तर कारण की दाखवतात आपल्याला, जर तुम्ही सर्च केलं तर दाखवतात स्पंज वगैरे कापून, पण मला तर वाटत नाही त्या स्पंजने, मी पण ट्राय करून बघितलंय, तर स्पंजने काही साफ होत नाही. तर बघा, असं छान स्वच्छ करायचं. तर बघा किती भरपूर कचरा झाला होता यामध्ये, कारण की 1.5-2 महिने घर बंद असेल तर त्यामध्ये कचरा होणारच. आणि मागच्या साईडचा, म्हणजे ज्या साईडला पार्ट उघडा आहे त्या साईडने खिडकी, म्हणजे कचरा होतोच. आणि जायच्या आधी पण आपण दुर्लक्ष करतो, तर त्यामुळे पण माझ्या ट्रॅकमध्ये, म्हणजे खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये खूप सारा कचरा. नंतर त्याला स्वच्छ पाणी घेऊन बघा, पूर्ण ट्रॅक असे स्वच्छ करून घेतले. आणि सारखं ब्रश पाण्यामध्ये बुडवून बुडवून घेतल्यानंतर बघा क्लीन होतात पूर्ण ट्रॅक. अजिबात कचरा तो साईडचा दिसतोय, तर त्याचे तिथे कलर गेलाय त्यामुळे तो तसा दिसतोय. तर असे ट्रॅक्स मी पूर्ण साफ केले. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.